हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे सर्वांचं TDA माझा या यूट्यूब चॅनलवरती. मराठी व्याकरणामध्ये आपण प्रयोग हा टॉपिक बघत आहोत. प्रयोग टॉपिक मुद्दाम आपण काय करत आहोत की पार्टमध्ये करत आहोत, म्हणजे तुम्हाला ते टॉपिक समजलं जाईल. सो आपण ऑलरेडी दोन त्याचे टाईप बघितले होते. कोणते? तर कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. ठीक आहे. क्रियापद कर्त्यानुसार बदलत असेल तर कर्तरी प्रयोग, क्रियापदाची रचना कर्मानुसार बदलत असेल तर तो असतो कर्मणी. पण आज आपण शिकणार आहोत भावे प्रयोग. ठीक आहे. सो ते लेक्चर देखील तुम्ही बघून कंटिन्यू करा, म्हणजे सर्व टॉपिक तुमचे क्लिअर होतील. सो आज आपण बघणार आहोत भावे प्रयोग. आता भावे प्रयोग नेमका काय असतो? तर क्रियापदाची रचना हे कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार दोन्हीही नुसार न बदलता तो स्वतः बोलतो ना, त्याचं एकट्याच अस्तित्व असतं. सो त्या वाक्यात आपण काय म्हणतो? तर भावे प्रयोग असतो. आता भावे प्रयोगामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. एक्झाम मध्ये तुम्हाला सकर्मक आकर्मक वाक्य ओळखता आले पाहिजेत. मग ते कर्तरी कर्मणी किंवा भावे भावे प्रयोग आहेत ते ओळखता आलं पाहिजे, किंवा त्याचे पण सब टाईप ते देखील तुम्हाला ओळखता आले पाहिजे. ठीक आहे. तर जे वाक्य असेल त्याला सकर्मक करून बघा, नसेल तर अकर्मक असेल ते मग कशानुसार त्याची रचना बदलते, क्रियापदाची रचना कशानुसार बदलते ते देखील बघू शकता, आणि मग त्याचे सब टाईप. आता भावे प्रयोगामध्ये बघा, प्रधान कर्तृक भावे. ठीक आहे. नावामध्ये काय असतं? कर्तृक, म्हणजे जास्त मोस्ट ऑफ जे हे केलं असतं, प्राधान्य कशाला दिलं असतं? तर कर्त्याला दिलेलं असतं. ठीक आहे. आता सकर्मक भावे प्रयोग आणि अकर्मक भावे प्रयोग कशाचे प्रकार पडतात? तर प्रधान कर्तृक भावे प्रयोगाचे. ठीक आहे. आता सकर्मक आणि अकर्मक, मग त्याच्यामध्ये पण प्रकार काय आहेत? तर सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. सकर्मक भावे म्हणजे ज्याच्यात कर्म आहे, आणि अकर्मक भावे म्हणजे ज्याच्यात कर्म नाहीये. आणि भावे प्रयोगाची डेफिनेशन काय? मग क्रियापदाची रचना हे कर्त्यानुसार पण नाही बदलत आणि कर्मानुसार, म्हणजे कर्त्याला हे प्रत्यय लागलेला असतं आणि कर्माला देखील प्रत्यय लागलेला असतं. आपण लगेच वाक्य ओळखू शकतो ते भावे प्रयोगाचा आहे म्हणून. आता सकर्मक भावे बघा, कर्त्याला प्राधान्य असते. ऑब्विसली प्रधान कर्तृक वाक्य आहे, म्हणजे कर्त्याला काय केलं असं? प्राधान्य दिलेलं असतं. इथे कर्त्याला ने किंवा नी हे प्रत्यय लागलेला असतो आणि कर्माला प्रत्यय असतो. ऑब्विसली, कारण की कर्त्याला आणि कर्माला जेव्हा प्रत्यय लागलेला असतो वाक्यामध्ये, तेव्हाच तो कोणता प्रयोग असतो? तर भावे प्रयोग. मग भावे प्रयोगात मधला आपण कोणता बघत आहोत? प्रधान कर्तृक, आणि त्याच्यामध्ये सकर्मक भावे, म्हणजे त्या वाक्यामध्ये काय असणार? तर कर्म असणार. आता याचा एक एक्झाम्पल घेऊयात आपण. रामाने रावणाला मारले. ठीक आहे. आता हे वाक्य तुमच्या समोर आहे, रामाने रावणाला मारले. कसं ओळखणार तुम्ही कोणता प्रयोग आहे? सगळ्यात आधी तुमचा टास्क आहे तर ते सकर्मक आहे की अकर्मक. रामाने रावणाला मारले, याच्यामध्ये ने प्रत्यय आहे, वाक्य भूतकाळी. ऑब्विसली हे कोणतं असणार? तर सकर्मक असणार. इथे क्लिअर झालं. नंतर याच्यामध्ये ओळखायचं की कोणत्याला प्रत्यय लागलाय. रामाला प्रत्यय लागला ने, आणि रावणाला प्रत्यय लागला आहे ला, म्हणजे हा जो मारले किंवा तो क्रियापद आहे तो कर्त्यानुसारही नाही हे करत आणि कर्मानुसारही नाही बदलत. मग तुमचं आन्सर काय असणार? हे सकर्मक भावे प्रयोग आहे. ठीक आहे. कशावरून ओळखलं आपण? वाक्य हे सकर्मक आहे, कारण की ने आणि जे बोलतो ना वाक्य भूतकाळी आहे, ला ली ले आणि ल्या मधला कुठलाही एक प्रत्यय लागलेला असेल तर वाक्य भूतकाळी असते, म्हणजे हे सकर्मक आहे. हे ओळखलं. सेकंड थिंग काय करायची? कर्त्याला ने आणि नी प्रत्यय, प्रत्यय तर लागलेला, आणि कर्माला पण प्रत्यय लागलेला असतो. मग इथे कर्माला प्रत्यय ला लागला आहे, कर्त्याला प्रत्यय ने लागला आहे, दोन्ही पण प्रत्यय लागले, म्हणजे हे वाक्य कोणतं असणार? तर भावे प्रयोगाचं असणार. ठीक आहे. आता अकर्मक बघूया. सेम रचना त्याची पण असणार आहे, फक्त याच्यामध्ये कर्म नसणार, त्यालाच तर आपण काय म्हणणार? अकर्मक भावे. ठीक आहे. वाक्यात कर्म नसते आणि कर्त्याला प्रत्यय असतो. ठीक आहे. क्रियापद विद्यार्थी किंवा शक्यार्थ असते. आता याचा एक्झाम्पल घेऊयात. त्याने आता घरी जावे. त्याने आता घरी जावे. आता याच्यामध्ये आता हेच एक्झाम्पल तुमच्या एक्झाम मध्ये आहे. ठीक आहे. आता हे हे बघू नका की आपण कोणता प्रकार बघतोय. हे वाक्य तुमच्या एक्झाम मध्ये आहे. मग तुम्ही कन्फ्युज होणार का स्टेटमेंटला? सगळ्यात आधी टास्क काय तुमचा? तर बघायचं हे सकर्मक की अकर्मक. आता याला ने प्रत्यय आहे, वाक्य शक्यार्थ किंवा विद्यार्थी आहे ते. ठीक आहे. म्हणजे इथं भूतकाळी होणार नाही. त्याने आता घरी जावे, किंवा आपण म्हणतो जेव्हा सर्वनाम वापरले असेल तेव्हा आपण काय करतो? तिथे नाम यूज करतो. इथे नाम यूज करा. सचिनने आता घरी जावे, म्हणजे कुठल्याही प्रकारे याच्यात आपल्याला कर्म दिसत नाही, कारण की ने प्रत्यय लागून वाक्य भूतकाळी होत नाहीये. ठीक आहे. शक्यार्थ आणि विद्यार्थी वाक्यात. मग आता ह्याच्यात आपण एक गोष्ट क्लिअर केली की हे अकर्मक, म्हणजे ह्याच्यात कर्म नाहीये. मग काय? तर कसं ओळखणार हे कुठलं आहे?
आता इथे ने प्रत्यय लागला आहे, कशाला लागला तर कर्त्याला लागला. दुसरं नाम घ्या, इथं सर्वनाम आहे तिथं नाम घ्या. सचिनने आता घरी जावे, राणीने आता घरी जावे. मग आता कर्त्याला प्रत्यय, कर्म तर ह्याच्यात नाहीये म्हणजे अकर्मक आहे ते. मग आपण भावे प्रयोगाची व्याख्या काय सांगतो, कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असेल तर तो कोणता असतो, भावे प्रयोग. आता इथे कर्मच नाही तर कर्म इथे स्किप. ओके, मग आता कर्ता आहे, कर्त्याला इथे काय आहे तर प्रत्यय लागला. कुठला लागला आहे तर ने. मग हे वाक्य कोणतं असणार आहे, भावे प्रयोग. मात्र कुठलं तर अकर्मक भावे प्रयोग. ठीक आहे, हे सकर्मक होतं का तर या वाक्यामध्ये कर्म आहे आणि कर्त्याला कर्माला दोन्हीलाही प्रत्यय लागलेला आहे म्हणून सकर्मक भावे. सेम रचना याची पण असते, मात्र फक्त याच्यामध्ये काय असतं तर कर्म नसते आणि वाक्य जे असतात ते शक्यतो विद्यार्थी आणि शक्यार्थ वाक्य असतात. ठीक आहे, मग आता त्याने आता घरी जावे, ने प्रत्यय आहे किंवा इथे नाव घ्या. म्हणजे तुम्हाला जर सर्वनामाने कन्फ्युजिंग होत असेल तर त्या सर्वनामाच्या ऐवजी तुम्ही नाम तिथे टाका. नाम टाकून जरी चेंजेस होत नसतील तर ते असेल अकर्मक. मग आता इथे आपण त्याने ऐवजी राणीने, सचिनने, पूजाने, मग इथे काही चेंजेस ते वाक्य भूतकाळी होतच नाहीये म्हणून हे कोणतं असणार अकर्मक. मात्र कुठलं तर भावे प्रयोग. ठीक आहे, आता भावे प्रयोगामधला पुढचा प्रकार आहे गौण कर्तृक भावे. हे प्रकार आपण बघा कर्मणी प्रयोगात देखील बघितले होते, मात्र ते कर्मणीच्या रचनावरून, हे भावेच्या रचनावरून. ओके, आता याच्यामध्ये पण पुराण आहे, कर्मणीमध्ये पण पुराण होतं, याच्यामध्ये पण नवीन प्रयोग आहे, त्याच्यामध्ये पण नवीन शक्य आणि समापन भावे प्रयोगामध्ये पण आणि आपण कर्मणीमध्ये पण बघितला होता. आता पुराण भावे म्हणजे आपण काय म्हणतो, जे पहिल्या भाषेतून घेतले होते, जसं आपण इथं म्हणतो जुन्या मराठी भाषेतील आहे, संस्कृती किंवा संस्कृतीपासून ते चालत आलेलं. ठीक आहे, सो ते वाक्य कशा पद्धतीचे असतात, वाक्यात एक तर कर्म नसते म्हणूनच ते काय असणार तर पुराण भावे असणार. ठीक आहे, कर्ता तृतीय असतो आणि क्रियापदाला शक्यतो ज प्रत्यय लागलेला असतो. जेव्हा तुम्हाला तुमच्या समोर स्टेटमेंट दिसेल वाक्यात कर्म नसलेला, ठीक आहे, सेकंड थिंग कर्ता हा तृतीय असतो आणि क्रियापदाला ज प्रत्यय, म्हणजे जे सांस्कृतिक पुराण जे पुस्तक वगैरे होते त्याच्यात जे स्टेटमेंट दिलेले असतात ते तुमचे इथे एक्झाम्पल असणार आहे. आता नवीन भावे आपण काय बघितलं की नवीन भावे प्रयोग जो किंवा नवीन कर्मणी जो प्रयोग आहेत ते आपण इंग्लिश मधून घेतला. मग आता इंग्लिश मधून जो बाय प्रत्यय लागतो, ठीक आहे, वाक्याच्या शेवटी जो बाय प्रत्यय लागतो, तसं मराठीमध्ये कोणता शब्द लागणार तर कडून. कडून हा प्रत्यय लागून वाक्य तयार होते. कर्त्याला कडून प्रत्यय असतो, कर्म प्रत्ययुक्त असते. लक्षात एक गोष्ट ठेवायची आहे इथे तुम्हाला की जे स्टेटमेंट दिलेले असतील भावे प्रयोगाचे, सो कर्त्यालाही तिथे प्रत्यय असणार आणि कर्मालाही प्रत्यय असतात म्हणूनच ते भावे प्रयोग असतात. मात्र इथे काय म्हणतो वाक्यात कर्म नसते. ठीक आहे, मग हे कोणतं आहे पुराण आहे, मग त्याला आपण काय म्हणणार अकर्मक म्हणणार. त्याचा पण प्रकार पडणार की नाही तर अकर्मक, जिथे कर्मच नाहीये. पण ज्या वाक्यात कर्म असणार, कर्ता असणार, सो त्या वाक्याला जर प्रत्यय असेल कर्ता आणि कर्म दोन्हीलाही तर तो असणार भावे प्रयोग. आणि हे सर्व काय असतं भावे प्रयोगाचेच प्रकार आहेत. मग आता इथे कर्त्याला कडून प्रत्यय असतो, कर्म पण प्रत्ययुक्त असते. आता याचा एक एक्झाम्पल घेऊयात, पोलिसाकडून चोराला लवकरच पकडण्यात येईल. आता पोलिसाकडून चोराला, पोलिसाला कडून हा प्रत्यय लागलाय, चोर हा कर्म असेल तर त्याला प्रत्यय कुठला चोराला, लवकरच पकडण्यात येईल. मग हे कुठलं वाक्य असणार तर नवीन भावे प्रयोग. ठीक आहे, पुढचा आहे शक्य म्हणजे गौण कर्तृक शक्य प्रयोग भावे प्रयोग. याच्यामध्ये बघा कर्ता तृतीय आणि चतुर्थीत असतो, म्हणजे जो कर्ता असणार तो एक तर चतुर्थी किंवा तृतीय मध्ये असणार. वाक्य अकर्मक असते. ठीक आहे, म्हणजे त्या वाक्यात काय नसणार तर कर्म नसणार, म्हणजे पूर्ण जोर कशावरती असणार कर्त्यावरती. जर कर्त्याला प्रत्यय असेल तर तो भावे प्रयोग. धातूला व अव अव व प्रत्यय असतो. आता याचं एक एक्झाम्पल घेऊयात आपण. सचिनला शाळेत जाववते. सचिनला शाळेत जाववते. आता ह्याच्यात बघा सचिनने शाळेत जाववते म्हणजे कुठल्याही प्रकारचा कर्म दिसणारच नाही, कारण की आपण म्हणतो ने प्रत्यय लागून जर आपण म्हणतो वाक्य भूतकाळी झालं तर सकर्मक, अदरवाईज ते काय असणार तर अकर्मक. हे वाक्य कोणतं आहे अकर्मक आहे. ठीक आहे, आता याच्यात काय सांगितलंय कर्ता तृतीय किंवा चतुर्थीत, म्हणजे ऑब्व्हियसली कर्त्याला काय लागला आहे प्रत्यय लागलेला आहे आणि शाळेत जाववते. जो स्टेटमेंट असणार धातू जो असणार आता जाणे, ठीक आहे, त्याला काय केलं जाववते, म्हणजे तिथं काय लावलं आहे व प्रत्यय जाववते. ठीक आहे, अशा प्रकारचे स्टेटमेंट असणार ते असणार शक्य भावे प्रयोग.
लास्ट म्हणतो आपण समापन भावे प्रयोग, गौण कर्तृक समापन भावे प्रयोग. आता समापन म्हणजे काय असतं तर समाप्ती करणारे वाक्य, म्हणजे क्रियापदाची जी क्रिया आहे, जे कार्य आहे त्याची समाप्ती दर्शविणारे वाक्य असते. याच्यामध्ये कर्त्याला षष्टीचा प्रत्यय लागलेला असतो. याचं एक्झाम्पल काय घेऊ आपण, तिचे काम झाले. तिचे काम झाले. बघा, कार्याची समाप्ती म्हणजे जो कार्य करणारा शब्द आहे काम झाले समाप्ती दर्शवितो, आणि कर्त्याला षष्टीचा प्रत्यय म्हणजे साचीचे जो प्रत्यय असतात तो काय लागला कर्त्याला, म्हणजे तो कितवा प्रयोग तर षष्टीचा 6वा प्रत्यय लागलेला असतो. ठीक आहे, सॉरी, कर्त्याला षष्टीचा प्रत्यय लागलेला असतो. हे काही प्रकार होते कोणाचे तर भाव्य प्रयोगाचे. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला वाक्य ओळखता आले पाहिजे, सकर्मक अकर्मक. सेकंड थिंग म्हणजे ते प्रधान कर्तृक आहे की गौण कर्तृक आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर तुम्हाला ऑप्शन्स किंवा स्टेटमेंट किंवा एक्झाम मध्ये आले असेल तर ते सकर्मक आहे की अकर्मक आहे, आणि गौण कर्तृक मध्ये ते पुराण आहे, जुन्या ह्याच्यातील आहे, नवीन म्हणजे कडून प्रत्यय लागलेला आहे, शक्य म्हणजे ते अकर्मक, त्याच्या आपण बोलतो वाक्य ते अकर्मक, त्याच्यात कर्म नसते, आणि जे धातू असतो त्याला व, अ, व किंवा अ, व, व असे प्रत्यय लागतात. आणि समापन म्हणजे कार्याचे क्रियापद असेल तो काय करतो, समाप्ती दर्शवतो कार्याची. ठीक आहे, सो अशा प्रकारचे भाव्य प्रयोग असतात. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात जास्त क्वेश्चन ज्याच्यावर येतात त्याला आपण काय म्हणतो, संकीर्ण प्रयोग, म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स असणार, एक तर कर्ता कर्म असणार, कर्ता भाव असणार, कर्म भाव, म्हणजे एकाच वाक्यात आपल्याला 2 ते 3 प्रयोगाची छटा दिसते, त्यालाच आपण काय म्हणतो संकीर्ण प्रयोग किंवा संकर प्रयोग. ठीक आहे, आता आपण ते बघूयात. आता आपण काही असे वाक्य बघणार आहोत, त्या वाक्यामध्ये 2 किंवा 3ही प्रयोगाची काय असते छटा असते, म्हणजे 3ही त्याच्यामध्ये प्रयोग दिलेले असते. याच्यामध्ये त्याला एक तर संकीर्ण प्रयोग म्हणणार, संकर प्रयोग म्हणणार किंवा मिश्र प्रयोग देखील म्हणतात. का तर त्याच्यामध्ये 2 किंवा 3 प्रयोगाची एक छटा असते. ठीक आहे, पूर्ण वाक्यामध्ये. आता याच्यामध्ये कर्तृ कर्म संकर, बघा आता नावावरून पण तुम्ही ओळखू शकता की कोणते प्रकार असतात. कर्तृ कर्म म्हणजे याच्यामध्ये कर्त्याची पण असणार आणि कर्माचं पण, म्हणजे दोनही वाक्यात त्यात असणार. आतापर्यंत आपण काय बघितलं, एक तर वाक्य ओळखायला शिकलो सकर्मक की अकर्मक. सेकंड थिंग काय बघितले आपण, मग तो कर्तरी आहे, कर्मणी आहे की भाव्य प्रयोग आहे. ठीक आहे, आता जर तुमच्या समोर किंवा एक्झाम मध्ये असे काही स्टेटमेंट आले, मग तुम्हाला खाली ऑप्शन मध्ये असेल कर्तृ कर्म क्रिया प्रयोग किंवा कर्तृभावे संकर किंवा संकीर्ण प्रयोग किंवा कर्म भाव संकर, म्हणजे मिश्र वाक्य दिलेले असतील. मग तेव्हा कन्फ्युज व्हायचं नाहीये, वाक्याला आपल्याला सगळ्या पद्धतीने करून बघायचं आहे, कर्त्यानुसार पण, कर्मानुसार पण किंवा क्रियापदाच्या रचनेनुसार पण. मग बघूयात आपण कोणकोणते प्रयोग त्यातून निघतात. त्याच्यातूनच हे 4 टाईप इथे बघायला मिळतात. ठीक आहे, पहिला आहे कर्तृ कर्म संकर. आता याच्यामध्ये बघा 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही ते प्रयोग ओळखू शकताय. कर्ता तू किंवा तुम्ही असणार, म्हणजे कर्ता जो काही दिलेला असणार, एक तर तू असणार किंवा तुम्ही, हे 2 ह्याच्यामध्ये दिलेलं असणार. क्रियापदाला स किंवा त लागलेला असणार शेवटी, जसं बांधली स. ठीक आहे, म्हणजे स किंवा त लागलेला असणार. कर्माला प्रत्यय नसतो. ठीक आहे, आता याच्यावरून वाक्य कसं ओळखायचं बघा, त्याच्यामध्ये आपल्याला कर्ता पण दिसला पाहिजे आणि कर्मसंग, म्हणजे दोनही वाक्य दिसले पाहिजे. एक्झाम्पल, तू गाय बांधलीस. ठीक आहे, आता कर्ताला बदलून आपण जर बघूयात क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी. ठीक आहे, कर्माने किंवा कर्माच्या बघतो आपण लिंग आणि वचननुसार जर क्रियापद बदलत असेल तर कर्मणी. आता याच्यावरून बघा, तू गाय बांधलीस असा स्टेटमेंट, याच्यामध्ये आपण नाव घेऊयात, कारण की सर्वनाम आहे, याला आपण थोडं कॅन्सल करून नाव घेऊयात. इथं काय करूयात आपण, सचिनने गाय बांधली. सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग काय तर याच्यामध्ये, म्हणजे हे वाक्य सकर्मक आहे, ने प्रत्यय लागून वाक्य भूतकाळी झालं आहे, म्हणजेच हे काय तर सकर्मक. पहिली गोष्ट क्लिअर. सेकंड थिंग, हे कर्ता म्हणजे याच्यामध्ये कर्तरी प्रयोग असणार. ऑब्विसली कर्त्याने काय होतं, क्रियापद बदलत आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय असणार, कर्तरी प्रयोग असणार. आता आपण बघूयात कर्माच्या लिंग वचननुसार बदलते का. मग हेच वाक्य आपण असे घेतले, सचिनने गायी बांधल्या. बघा, इथे कर्मानुसार देखील काय झालं, क्रियापद बदललं आहे, म्हणून इथे आपण काय म्हणू शकतो, हे कर्त्याने पण बदललं आणि कर्माने पण बदललं. म्हणजे हे वाक्य कोणतं आहे, तू गाय बांधलीस, हे वाक्य कोणतं असणार, कर्ता कर्म संकर, कर्तृ कर्म संकर, म्हणजे याच्यात कर्तरी प्रयोग पण आहे आणि कर्मणी प्रयोग पण आहे, म्हणून हे असे वाक्य ओळखता आले पाहिजेत. का तर तो कर्त्याने पण क्रियापद बदलला आणि कर्माच्या लिंग वचनानुसार पण क्रियापद बदलले आहे, म्हणून हे वाक्य कोणतं आहे
तर कर्ता कर्म संकर. सेकंड जे आहे ते आहे कर्तृ भावे संकर. आता बघा याच्यामध्ये कर्ता कर्माची दोन्ही पण वाक्य होते, याच्यामध्ये कर्ता आणि भावे प्रयोगाची असणार. बघा कशा पद्धतीने. तर आता जो कर्ता असेल तो तू तुम्ही, मोस्ट ऑफ हे दोन्ही सेम असणार का, तर ह्याच्यात पण कर्तरी आहे याच्यात पण कर्तरी आहे, पण इथे आणि इथे एक चेंजेस असणार आहे. तुम्हाला जेव्हा कर्तरी कर्मणी प्रयोग ओळखायचा असेल, कर्तृ कर्म ओळखायचा असेल, तर त्याच्यात कर्माला प्रत्यय नसतो. आणि कर्तृभावे प्रयोग असेल, बाकी मोस्ट ऑफ थिंग सेम असतात. तू तुम्ही कर्ताला लागलेला असतो, क्रियापदाच्या शेवटी स आणि त प्रत्यय असतो, इथे कर्माला प्रत्यय असतो. जर वाक्यात कर्ता तू तुम्ही असेल, क्रियापदाला स आणि त प्रत्यय लागलेला असेल, त्याच्यावरून तुम्ही वाक्य. आणि मग तिसरं कन्फ्युजिंग काय असतं, कर्माला प्रत्यय असणे किंवा नसणे. असेल तर ते वाक्य असेल कर्तृ भाव संकर, नसेल तर ते वाक्य असेल कर्तृ कर्म संकर. ओके. सो आता याच्यामध्ये ऑब्विसली कर्त्यानुसार क्रियापद बदलणार. तू कुत्र्याला पकडलेस. ठीक आहे. आता याच्यामध्ये तू कुत्र्याला पकडलेस, नाव इथे काय आहे, सर्वनाम आहे. मग आपण नाव घेऊयात. सचिनने कुत्र्याला पकडले. बघा जे लास्टला स प्रत्यय लागला होता क्रियापदाला, तो इथून निघून जातो. काय होतं मग, सचिनने कुत्र्याला पकडले. कशावरून बदलला, तर कर्त्यानुसार. कर्ता कोणता होता, तू तुम्ही होता. आपण काय केलं, तिथं नाम टाकलं आहे. मग इथे जर नाम टाकून चेंज झाले म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलले. हा भाव आपल्याला इथे दिसतो. आता वाक्यात कर्मणी, हा कर्मणीला प्रत्यय आहे, तो काय आहे इथे, कुत्र्याला. ठीक आहे. भावे प्रयोगाची डेफिनेशन आपण काय सांगतो, किंवा वाक्य काय सांगते, जर कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय लागलेला असेल तर तो भावे प्रयोग असतो. मग आता तू वरून आपल्याला कळत नव्हतं ते वाक्य कोणतं आहे, मग आपण काय केलं, तिथे तूच्या ऐवजी नाम घेतलं. मग नामाने काय होतं, क्रियापद बदलते आणि कर्मानुसार पण क्रियापद बदलते. म्हणजे नावामध्ये आपल्याला कर्माला प्रत्यय दिसतो. मग हे वाक्य कोणतं असणार, भावे प्रयोग. ठीक आहे. मग आता हे दोन्हीही आपल्याला वाक्य कशामध्ये, कर्तृ भावे संकर या स्टेटमेंट मध्ये दिसत आहे. आन्सर काय असणार मग या स्टेटमेंटचा, कर्तृ भावे प्रयोग. ठीक आहे. आता पुढचा प्रकार आहे कर्म भाव संकर. आता याच्यामध्ये कर्ताचा उल्लेख नाहीये, याच्यामध्ये कर्म आणि काय असणार, भावे प्रयोग. ठीक आहे. कर्ता कर्माला दोन्हीलाही प्रत्यय असणार. कर्म पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी असते. ठीक आहे. याच्यावरून क्रियापद बदलले जाणार. आणि थर्ड थिंग, कर्मानुसार क्रियापदाची रचना केली जाते. वडिलाने पोराला शाळेत घातला. वडिलाने पोराला शाळेत घातले, इथे क्रियापद बदलतो. ठीक आहे. त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की चलो हे भाव संकर आहे. आता कर्मावरून कसं ओळखायचं, कर्म कसा, स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी, याच्यावरून आपण ओळखू शकतो. ठीक आहे. आता इथं आपण म्हणू शकतो वडिलाने पोरीला शाळेत घातले, वडिलाने पोराला शाळेत घातला. ठीक आहे. म्हणजे इथं कर्मानुसार पण बदलते आणि मुळात क्रियापद देखील बदलतो. जेव्हा भावे प्रयोग असतो तेव्हा कर्ता आणि कर्म कन्सिडर करायचं नसतं. मात्र इथे दोनही स्टेटमेंट आहे कर्मानुसार. इथे पोराला, मग पोरीला शाळेत घातले, पोरीला शाळेत घातला होईल का, नाही, पोराला शाळेत घातला. मग हे पण स्टेटमेंट होतं, वडिलाने पोराला शाळेत घातले. बघा दोनही स्टेटमेंट, म्हणून तर इथे दोन्ही वाक्य आहेत, भावे आणि संकर. ठीक आहे. आणि पुढचा जो आहे कर्तृ भाव कर्म संकर, एक वाक्यात तीनही प्रकारचे प्रयोग दिसायला येतील. याच्यामध्ये कर्ता तू तुम्ही असणार, क्रियापदाला प्रत्यय असतो, कर्माचे लिंग वचन बदलल्यास क्रियापद बदलते. एक्झाम्पल घेतलंय, तू आपल्या मुलाला कालच शाळेत घातलास. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा जो स्टेटमेंट दिला आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला तीनही भाव कशा प्रकारे ओळखता येतील. याच्यामध्ये कर्मानुसार मुलाला दिला, कर्मानुसार बदलायचं, कर्माचं लिंग बदलत आपण, तू आपल्या मुलीला कालच शाळेत घातलेस. ओके. आता इथं मुलीला आणि इथं होतं मुलाला, दोनही इथे चेंज होऊ शकतात. सेकंड थिंग, त्याने आपल्या मुलाला कालच शाळेत घातलेस तर काय झालं, घातला झालं. ठीक आहे. आणखीन बघायला गेलं आपण तर कर्त्यानुसार क्रियापद बदलते, म्हणून हे कर्तरी पण प्रयोग आहे. त्याने आपल्या मुलाला शाळेत घातलेस तर काय झालं, घातले झाले. मुलाला मुलीला केलं. आणि तर भावे प्रयोग म्हणजे क्रियापद स्वतंत्र तिथे असतो, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला तीनही प्रकारचे वाक्य बघायला मिळतील. म्हणून हे तीनही प्रकार त्याच्यामध्ये येतील. आता काही ट्रिक्स म्हणजे तुम्ही वाक्यावरून पण ते कुठल्या प्रकारचं आहे हे ओळखू शकता. ठीक आहे. हे तर एक बेसिक होतं की ते रचना असते, रचनानुसार ओळखावं लागतं. मात्र काही ट्रिक्स देते मी तुम्हाला, त्याच्यावरून तुम्ही देखील वाक्य ओळखू शकता. ओके.
आता आपण अकर्मक आणि सकर्मक कसे ओळखतात ते बघूया. ठीक आहे, काही ट्रिक्स आहेत. कारण की आतापर्यंत आपण काय केलं तर रचनेनुसार बघितलं, म्हणजे पूर्ण तुम्हाला ती रचना देखील माहीत पाहिजे. कारण की कधी कधी वाक्यामध्ये दोन प्रयोगाची पण लक्षणे असतात. ठीक आहे, सो ते पण लक्षात ठेवा. आणि डिरेक्टली जर स्टेटमेंट विचारलं किंवा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ते सकर्मक अकर्मक मात्र ते कुठले आहेत. आणि सगळ्यात आधी एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा की सकर्मक जे असणार, सकर्मक जे वाक्य असणार ते कर्तरी पण असते, कर्मणी पण असते आणि भावे असते. मात्र जे अकर्मक असते ते फक्त कर्तरी आणि भावे असते. का तर अकर्मक वाक्यात कर्म नसते, म्हणून ते काय होणार, कर्मणी वाक्य होणारच नाहीये. म्हणून आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय लक्षात ठेवा, अकर्मक वाक्यात फक्त दोनच वाक्य होतात, अकर्मक कर्तरी आणि अकर्मक भावे. सकर्मक मध्ये सकर्मक कर्तरी, सकर्मक कर्मणी आणि सकर्मक भावे तीनही प्रकार होतात. आता लक्षात ठेवा, कर्ता वाक्य तुमच्या समोर कुठलंही असो, ठीक आहे, त्याच्यामध्ये कर्ता आहे आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला नाहीये. कर्ता हा सेपरेटली म्हणजे कुठलाही प्रत्यय नाहीये त्या वाक्यात. कर्म तर नसणार, कारण की आपण कोणतं बघत आहोत, अकर्मक बघत आहोत. ठीक आहे, कर्ता आहे, कर्त्याला कुठलाही प्रत्यय नाहीये, कर्म नाहीये, मग ते वाक्य कोणतं असणार, अकर्मक कर्तरी. लक्षात ठेवा, कर्त्याला प्रत्यय नसला म्हणजे तुम्हाला दिसला नाही पाहिजे. सचिन हा डायरेक्ट आहे, त्याला कुठलाही प्रत्यय नाहीये, वाक्यात कर्म नाहीये, ते कुठलं असणार, अकर्मक कर्तरी. सेकंड थिंग, सचिनने, सचिनला, सचिनचा, सचिनकडून म्हणजे काय आहे, प्रत्यय लागलेला आहे. आणि वाक्य कोणतं आहे तर अकर्मक, वाक्यात कर्म आहे का तर नाहीये, मग कोणतं असणार, अकर्मक भावे प्रयोग. खूप सिंपल आहे, फक्त वाक्य ओळखणं. पण जर प्रकार ओळखायचे असतील कर्तरी, कर्मणी आणि भावे मधले, मात्र तुम्हाला ती रचनाच लक्षात ठेवावी लागणार. फक्त जर तुम्हाला डिरेक्टली कोणतं स्टेटमेंट ओळखायचं असेल तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आता सकर्मक वाक्य आहे, त्याच्यामध्ये बघा कर्ता कर्म प्रयोग. ठीक आहे, आता कर्ता आपण घेतला राम, रामला कुठलाही प्रत्यय लागलेला नाहीये, फक्त राम आहे. कर्म आहे रावण, रावणाला पण कुठलाही प्रत्यय लागलेला नाहीये, मग ते कुठला असेल, सकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरीमध्ये आणखीन एक लक्षात ठेवा गोष्टचं, वाक्यामध्ये कर्माला जर प्रत्यय असेल तर ते कन्सिडर केलं जात नाही, फक्त कन्सिडर करायचं जे कर्ता दिला असेल. सेम स्टेटमेंट इथे पण राम आहे, रामला कुठलाही प्रत्यय नाहीये, मात्र कर्माला प्रत्यय लागला आहे, ला किंवा स, म्हणजे रावणाला रावणास. मग अशा टाइमला जे प्रयोग निघेल कोणता असेल तो सकर्मक कर्तरी असणार. कोणता असेल, सकर्मक कर्तरी. का तर इथे फक्त काय कन्सिडर केला तर कर्ता कन्सिडर केला, तिथे कर्माला कन्सिडर केलं जात नाहीये. इथे रामला पण प्रत्यय नाहीये, कर्माला पण प्रत्यय नाहीये, ती डिरेक्टली आपण म्हणणार सकर्मक कर्तरी. इथे रामला प्रत्यय नाहीये, जो कर्म दिला आहे कर्माला प्रत्यय लागला आहे, मात्र इथे कर्ता कन्सिडर केला जातो, त्याच्यामुळे सकर्मक कर्तरी. आणि तिसरा, रामाने, रामाला, रामाकडून किंवा रामाची. ठीक आहे, आता इथे प्रत्यय लागलेला आहे, कोणाला तर कर्त्याला, आणि कर्माला प्रत्यय इथे नाहीये. इथे काय बघितलं, इथे प्रत्यय नव्हता, इथे प्रत्यय नव्हता, इथे नव्हता, इथे होता, मात्र ते कर्तरी होता. आता इथे कर्माला प्रत्यय नाहीये, ठीक आहे, कर्त्याला आहे, मग आपण कशावरून काढायचं तर कर्मावरून काढायचं. कोणता प्रयोग असेल हा, कर्मणी. आता इथे तुम्हाला सकर्मक कर्मणी म्हणायची गरज नाहीये, कारण की ऑलरेडी ते वाक्य कर्म आहे, म्हणून ते कोणतं असणार, सकर्मक. अकर्मक तर होऊ शकत नाही त्याचं. पुढचा आहे, रामाने, रामाला, रामाकडून किंवा रामाची, इथे पण प्रत्यय आहे आणि कर्माला पण प्रत्यय आहे. कर्माला बघा रावणाला, रावणास. ठीक आहे, आता अशा टाइमला जेव्हा वाक्यात दोनही म्हणजे कर्त्याला पण आणि कर्माला पण प्रत्यय असते, ते वाक्य कोणते असणार, भावे प्रयोग. मग आता इथे तुम्ही सकर्मक भावे कसं काय म्हणणार, का तर इथे काय आहे, कर्म आहे. इथे अकर्मक भावे का होतं की वाक्यात कर्म नव्हता म्हणून. ठीक आहे, आता याच्यावरूनच, या चार्टवरूनच आपण काय करू, काही क्वेश्चन सॉल्व्ह करू. ठीक आहे, आता स्टेटमेंट बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यास शिकवावे. ठीक आहे, स्टेटमेंट काय दिलंय, शिक्षकांनी विद्यार्थ्यास शिकवावे. आता तुम्हाला वाक्य बघून हेच वाक्य इथे आपण ट्रान्सलेट करूयात. बघा काय काय दिसतं आपल्याला, शिक्षकांनी, इथे काय आहे, शिक्षकांना म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागला आहे, विद्यार्थी कर्म आहे, कर्माला पण प्रत्यय लागला. जेव्हा कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असतो, वाक्य कोणतं असतं, सकर्मक भावे. याचा आन्सर काय देणार मग तुम्ही, सकर्मक भावे. ठीक आहे, तू घरी जायचे होतेस. आता याच्यामध्ये बघा काय काय चेंजेस होणार, कर्ता तू, तुम्ही सांगितलं होतं तुम्हाला, आणि क्रियापद असेल स किंवा त. हे वाक्य म्हणजे काय असणार, मिक्स असणार, म्हणजे याच्यामध्ये 2-3 वाक्य असणार. आता जेव्हा वाक्याचा जो सर्वनाम जो कर्ता असतो तो तू, तुम्ही असेल, क्रियापद स किंवा त ने शेवट होत असेल, म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार, कर्ता असणार. ओके, कर्तृ. आता आणखीन एक जर त्याच्यात चेंजेस करायला गेले तर कर्त्याला प्रत्यय येऊन क्रियापद बदलते. आता इथे सपोज
चेंजेस करूयात, तूच्या ऐवजी नाव घेऊयात, नावाने जर चेंजेस होत असेल तर हे कोणतं असेल? कर्तृभाव संकर प्रयोग. कर्तृभाव संकर म्हणजे ह्या वाक्यात दोनही आपल्याला छटा दिसतात. एक तर कर्त्याच्या पण म्हणजे कर्तरी प्रयोगाचं पण आणि सेकंड थिंग भावे प्रयोगाचं पण, म्हणून ह्याच्यात दोनही आलेत. मुलाने चोराला पकडले. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा हेच स्टेटमेंट आपण इथे टाकूयात. कर्ता काय आहे? मुलाने. ने प्रत्यय आहे. ओके. चोराला हे काय आहे? कर्म आहे. मग आता तुम्हाला हे वाक्य सकर्मक की अकर्मक, ह्या वाक्यात कर्म कोणता आहे? चोराला. का तर ने प्रत्यय लागून वाक्य काय आहे? भूतकाळी झालं, म्हणून हे काय असणार? कर्म. बघा कर्माला पण प्रत्यय आहे. मुलाने चोराला, कर्म कर्ताला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, काय असणार तो? भावे प्रयोग. कोणता? सकर्मक भावे प्रयोग. का तर वाक्यात कर्म आहे. ओके, पुढचा, तू सावकाश चालतोस. आता इथे सर्वनाम आहे, इथे आपण नाम घेऊयात. सचिन सावकाश चालतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक्झॅक्टली काय येणार तर बघा, कर्ता आणि कर्म दोन्हीला पण काय असणार? इथे प्रत्यय असणार. सचिन सावकाश चालतो, तू सावकाश चालतो. याच्यामध्ये कोणतं येणार? कर्तरी प्रयोग. ह्याच्यामध्ये काय बघायला भेटणार आपल्याला? कर्तरी प्रयोग. तू किंवा सचिन, सचिनला इथे प्रत्यय नाहीये म्हणून इथे कन्सिडर केला जातो कर्ता, म्हणून प्रयोग कोणता? तर कर्तरी प्रयोग. सर्वांनी मनसोक्त हसावे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा आपल्याला ओळखायचं काय आहे की कोणता प्रयोग ह्याच्यामध्ये येणार. कर्त्याला प्रत्यय आहे आणि वाक्यामध्ये कर्म नाहीये. का इथे सर्वांनी, इथे वाक्य भूतकाळी होणार का तर नाही होणार, म्हणजे हे अकर्मक आहे. आता अकर्मक आहे मात्र कोणतं आहे? सर्वांनी. कर्म तर नाहीये, मग आपण कर्माला प्रत्यय इथं कन्सिडर करू शकत नाही. कर्त्याला प्रत्यय दिसतो, वाक्य अकर्मक आहे, मग वाक्य कोणतं असणार? ते अकर्मक भावे. बघा हे वालं वाक्य सर्वांनी. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय नाही तर कर्म नाहीये, म्हणून हे वाक्य कोणतं असणार? अकर्मक भावे. पुढचं, आजी नातीला गोष्ट सांगते. आता हे थोडस डिफरंट स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला दोन कर्म बघायला मिळतात. एक कर्म एका कर्त्याच्या थ्रू जातं आणि एक कर्म तो घेत आहे. ठीक आहे, आता आजीने गोष्ट सांगितली. स्किप करूयात नातीला. आजीने गोष्ट सांगितली, वाक्य सकर्मक, ह्याच्यात कर्म कोणता? गोष्ट, पण जे इम्पॉर्टंट कर्म आहे ते आहे गोष्ट. आता याला थोड्या वेळ आपण स्किप करूयात नातीला. ठीक आहे, मग आता हे कसं तुम्ही ओळखणार? दोन कर्म आहेत. मग आता ह्याच्यामध्ये जे वाक्य वर्तमान काळात येतं ते कर्तरी असतं, जर वाक्य भूतकाळात आलं तर ते कर्मणी असणार. कशा पद्धतीने? आजी नातीला गोष्ट सांगते. आजी नातीला गोष्ट सांगते हे वाक्य काय आहे? वर्तमान आहे, आपण त्याला सकर्मक कर्तरी म्हणू शकतो. आजीने नातीला गोष्ट सांगितली. आजीने नातीला गोष्ट सांगितली. आता हे सांगते आहे म्हणून आपण याला काय म्हणणार? कर्तरी. ओके, आणि इथे जर सांगितली असं आलं तर ते असणार कर्मणी, मात्र कोणतं? सकर्मक. का त्याच्यात कर्म आहे. पुढचं आहे, पत्रकांना वाटले गेले. आता इथे बघा ह्या वाक्यामध्ये कर्ता नसतो. ठीक आहे, पत्रकांना वाटले गेले. आता डायरेक्ट पत्र तर जाणार नाही, त्यांना वाटणारा कर्ता असतो, मात्र वाक्यामध्ये कर्ता नाहीये. मग अशा टाइमला काय करणार? कर्ता नसतो आणि कर्माला प्रत्यय असतो, मग हे वाक्य कोणतं असणार? सकर्मक भावे. सकर्मक भावे. ठीक आहे, पुढे, त्याची गोष्ट सांगून झाली. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला प्रकार सांगितले होते समापन. ठीक आहे, समापन प्रयोग, मग ते कर्मणी किंवा भावे आपण बघूयात. त्याची गोष्ट सांगून झाली, जी क्रियापद आहे त्या क्रियापदाची क्रिया काय झाली आहे? पूर्ण झाली आहे. मग आता याच्यामध्ये कोणती येणार? एकतर आपण म्हणतो क्रियापदाची क्रिया पूर्ण होते केव्हा? जेव्हा त्याला ऊन किंवा ऊन हे प्रत्यय लागलेले असते. वाक्यामध्ये बघा सांगून ऊन प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हे वाक्य आपण ओळखू शकतो समापन आहे. मात्र कोणता आहे याच्यावरून कशावरून ओळखतो? कर्माला याच्यामध्ये प्रत्यय लागलेला असतो. कोणता? सॉरी, कर्त्याला षष्टी प्रयोग लागलेला असतो. कर्त्याला कोणता प्रयोग लागला असतो? षष्टी. मग आता कर्त्याला लागला आहे म्हणजे प्रयोग कोणता असेल? कर्मणी. कोणता कर्मणी? समापन कर्मणी. कोणता प्रयोग आहे? समापन कर्मणी. का तर कर्त्याला षष्टी प्रयोग लागला, प्रत्यय लागलाय. थोरांकडून सत्य बोलले जाते. वाक्य बघूनच तुम्ही ओळखू शकता कडून हा प्रत्यय लागला आहे.
ठीक आहे. जसं आपण म्हणतो इंग्लिशमध्ये बाय प्रत्यय लागतो तसं मराठीमध्ये कडून, म्हणजे हा नवीन प्रयोग आहे. मग नेमकं कोणता आहे? कडून तर प्रत्यय लागला, थोरांकडून सत्य बोलले जाते. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणतं घेणार तुम्ही? नवीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे का? तर इथे कडून हे प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. सो याच्यावरून देखील तुम्ही फक्त मेन जे प्रयोग आहेत कर्तरी, कर्मणी किंवा भावे प्रयोग, मग ते सकर्मक असो किंवा अकर्मक असो, याच्यावरून तुम्ही वाक्य ओळखू शकता. मात्र जर त्याच्यामधले पण टाइप्स ओळखायचे असतील तर तुम्हाला रचनेनुसार पूर्ण डिटेल लेक्चरच बघावे लागतील. ओके. सो याच्यावरून फक्त तुम्ही प्रयोग ओळखू शकता. इथे आपला प्रयोग एक्झॅक्टली पूर्णपणे झालेला आहे. तीनही आपण प्रयोगाचे प्रकार आणि त्याचे जे दुसरे प्रकार पडतात ते देखील बघितले आहेत. ठीक आहे. सो याच्यावरती नेक्स्ट लेक्चरमध्ये काही क्वेश्चन घेऊया जे प्रिव्हियस इयर मध्ये आलेले आहेत. ओके. सो ते पण लेक्चर बघून घ्या जे ऑलरेडी आपले झाले आहेत. प्रयोग भाग 1, भाग 2, आजचा भावे प्रयोग आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. ओके. थँक्यू.